नमस्कार, अपर्णाज लाईफस्टाईल आणि कुकिंग रेसिपीजमध्ये तुमचं स्वागत आहे। 21 जून 2024 रोजी वटपौर्णिमा हा सण साजरा केला जाणार आहे। हा सण सर्वच महिला वर्गाचा अगदी जिव्हाळ्याचा आणि अतिशय खास असा दिवस मानला जातो। या दिवशी प्रत्येक स्त्री अगदी नटून थटून वडाच्या झाडाची पूजा करतात आणि आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी पूजाही करत असतात। वटपौर्णिमा जवळ आलेली आहे आणि वटपौर्णिमा म्हटलं की सगळ्याच महिला वर्गाची अगदी लगबग सुरू होते। पूजेची तयारी करायची, पूजेचं साहित्य आणायचं, त्यासोबतच साडी कोणती नेसावी, त्यावर दागिने कोणते परिधान करावेत आणि या सर्व सोबतच उखाणा काय घ्यायचा, हा प्रश्न माझ्या सर्व मैत्रिणींना नक्कीच पडलेला असेल। मैत्रिणींनो, तुम्हाला थोडीशी मदत व्हावी म्हणून मी आजचा व्हिडिओ उखाणा स्पेशल हा घेऊन आलेली आहे। तुम्हाला याची नक्कीच मदत होणार आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। आणि त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब नक्की करा। तर आपण उखाण्यांना सुरुवात ही आता करणार आहोत। पोथी पुराणे वाचून बोध होतो मनाला, रावांचे नाव घेते वटपौर्णिमेच्या सणाला। वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करते, रावांसाठी मी दीर्घायुष्य मागते। वटपौर्णिमा आहे सुवासिनींचा मोठा सण, रावांनी जिंकले पहिल्या भेटीतच माझे मन। वटपौर्णिमेचा करते आहे मी उपवास, रावांचे नाव घेते तुमच्यासाठी खास। वटवृक्षाला गुंडाळते सुती धागा, रावांच्या जीवनात सदैव असू दे माझ्यासाठी जागा। प्रभू श्री रामांनी सीतेसाठी उचलले शिवधनुष्य, रावांसाठी मागते देवाकडे मी दीर्घ आयुष्य। गुलाबाच्या फुलांपेक्षा नाजूक दिसते शेवंती, रावांना मिळो दीर्घायुष्य हीच देवाला माझी विनंती। वटवृक्ष म्हणजे निसर्गाचा अनमोल ठेवा, रावांची मी आयुष्यभर करेन मनापासून सेवा। आज आहे सण वटपौर्णिमेचा, रावांसोबत माझा संसार हो सुखाचा। सावित्रीने वाचवले सत्यवानाचे प्राण, रावांमुळे वाढलाय माझा सन्मान। वटवृक्षाच्या पूजेची आज आहे प्रथा, रावांसोबत ऐकीन मी सावित्री सत्यवानाची कथा। सावित्रीची कथा मनाला भावली, रावांना जन्म देणारी धन्य ती माऊली। पतिव्रता धर्माचा सावित्री आदर्श, रावांचे नाव घेता मनी दाटे हर्ष। वटपौर्णिमेला आहे वडाचे महत्व, वटपौर्णिमेला आहे वडाचे महत्व, रावांची वाढो कीर्ती आणि कर्तृत्व। पतिव्रता सावित्री पुढे हार मानली यमाने, पतिव्रता सावित्री पुढे हार मानली यमाने, रावांचं नाव घेते प्रेमाने आणि आदराने, रावांचं नाव घेते प्रेमाने आणि आदराने। वडापुढे लावली तुपाची फुलवात, वडापुढे लावली तुपाची फुलवात, सुख समृद्धी आरोग्य नांदो रावांच्या जीवनात। वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे, वटपौर्णिमेचे व्रत निष्ठेने करावे, पती म्हणून राव जन्मोजन्मी मिळावे। वाण देते सुवासिनींचे कुंकू लावते भाळी, वाण देते सुवासिनींचे कुंकू लावते भाळी, रावांचं नाव घेते वटपौर्णिमेच्या पूजेवेळी। वटपौर्णिमेला भरते सुवासिनींची ओटी, रावांचे नाव सदा माझ्या ओठी। वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी, वडाची पूजा करते वटपौर्णिमेच्या दिवशी, रावांसाठी दीर्घायुष्य मागते संपूर्ण सोबती। खाण तशी माती राव माझे पती, खाण तशी माती राव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती। लाल मणी तोडले काळे मणी जोडले, लाल मणी तोडले काळे मणी जोडले, रावांसाठी आई वडील सोडले। सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिच्छा, सत्यवानासाठी सावित्रीने यमाचा पुरवला पिच्छा, 7 जन्म राव माझे पती राव हीच माझी इच्छा। कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज, कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज, रावांचे नाव घेते वटपौर्णिमा आहे आज। वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग, वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग, राव सोबत असताना धरती ही वाटे स्वर्ग। तर मैत्रिणींनो, अशा प्रकारे वटपौर्णिमेचे स्पेशल उखाणे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी म्हणून दाखवलेले आहेत। तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ, आजची माहिती कमेंट करून नक्की सांगा। तुमच्या जवळही काही उखाणे असतील तर तुम्ही कमेंटमध्ये मला नक्की लिहून ते पाठवा। श्री स्वामी समर्थ।